अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्वर. या गणपतीला श्री मयुरेश्वर असंही म्हणतात. थोर गणेश भक्त मोरया गोसावी यांनी इथल्या पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचं हे स्वयंभू आणि आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली होती असं म्हटलं जातं. आता बघूया मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असं नाव का मिळालं. यासंबंधी मुद्गल पुराणातील 6व्या खंडात एक छोटीशी कथा आहे. ती कथा मी तुम्हाला सांगतो. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही बघतायत भक्तिकोश. तर ती कथा अशी, फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचं नाव सिंधू. सिंधूनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचं राज्य आपल्याला मिळालं पाहिजे असं त्याला वाटलं. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला. तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरू केलं. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना. सिंधूने आपल्या अतुल्य पराक्रमाने विष्णूला वश केलं आणि त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक आणि कैलास यावरही स्वारी करण्याचं ठरवलं. सगळ्या देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकलं. तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी श्री गणेशाची आराधना सुरू केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिलं की मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईल आणि तुमची सिंधूच्या जाचातून सुटका करेल. सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरू पर्वतावर राहत होते. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करत असताना ती गणेश मूर्ती सजीव झाली. ती बालकाचं रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे. याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, हे सिंधुराजा, तुझ्या नाशासाठी अवतार झालाय. गणेशाचं आणि सिंधूचं प्रचंड मोठं युद्ध झालं. गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागले. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे 3 तुकडे 3 दिशांना फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा भाग जिथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगाव क्षेत्र. मग गणेशाने सिंधुराजाचा पराभव केला आणि सगळ्या देवांची मुक्तता केली. तिथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्य संहार केला म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात आणि त्या स्थानाला मोरगाव असं नाव मिळालं. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहतायत भक्तिकोश. आपल्या सनातन धर्मातील वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर आणत असतो. तुम्हाला हा प्रयत्न जर अगदी मनापासून आवडलेला असेल तर नक्की आमच्या भक्तिकोश या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हो, गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. परत एकदा धन्यवाद.